सो कशी आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? बरेच ना. मी तुमचा गल्पेश बेकर एका नवीन व्हिडिओसोबत. मी एकदा मागे चॅलेंज केलेलं आहे की मी डेली ब्लॉग करेल, पण ते झालं नाही माझ्याने. म्हणजे 100 दिवसाचा चॅलेंज होता, तो झाला नाही माझ्याने. सो मी आत्ता डेली ब्लॉग तर करणार नाही, पण दोन दिवस आड ब्लॉग टाकेल. सो आज आहे माझा पहिला दिवस ब्लॉगचा. मग उद्या टाकणार नाही, परवा टाकेल, कारण की आईच अभ्यास पण असतो आणि ब्लॉग तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. सपोर्ट द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सो लेट्स गो. आत्ताचा सीन आहे 1 वाजला दुपारचा आणि आत्ता ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. आणि आत्ताच माझी अंघोळ झाली. जरा आज गाईच सुट्टी होती म्हणून लेट झाला, तर चहा पिऊ आपण आणि पुढचा कंटिन्यू राहतो. सो गाईज, देवाला पहिला तरी पाया पडून घेऊया आपण. लेट्स गो. तर या गाईज नाश्ता करायला. गाईज तुम्ही बहुत असाल चहा कोरी का पितो, तर गाईज मला कोरी चहाच आवडते आणि चपाती, तर खाऊ आपण आता. सो गाईज, आता दुपारचे वाजले ते 2. तुम्ही बघू शकता 2 वाजून म्हणजे गेले 10 मिनटं पुढत, म्हणजे 2 वाजून गेले, 2:05 झाले असेल. सो आता मी घेतोय जेवून, लागले भूक जोरात. सो जेवायला आपल्याकडे डाळ आहे, बघू शकतात, गरम करत ठेवले. आणि इथे चवळीची भाजी आहे आणि भात आहे, बघू शकता. सो आता हे सर्व आपण खाऊ आणि पापड पण तळून घेऊया. कढई ठेवतो. सो गाईस, डाळ पण गरम करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. भाजी पण गरम झाली. आपण आधी खाली काढून कढई ठेवू आणि पहिले तर पापड तळून घेऊया. पापड शिवाय माझ्या नाही गाईज, मला पापड जीव आहे माझा. सो गाईज, कढई पण ठेवून घेतली. आता आपण पापड तळून घेऊ. पापडचा डबा इथं आहे. आपण 2 पापड तळू. दोन नाही तर 3 तळू. चला, पापड काढलेलेच आपण. आता हा डबा आहे तिथं ठेवूया. हे आपले पापड आहेत, ते ठेवू. तेल गरम होईल आणि मी ते खाली काढून घेतलं. एक ताट घेऊ आपल्यासाठी. हा माझा आवडता फेवरेट ताट आहे, व्हाईट कलरचा. आणि टी व्ही बघता बघता जेवू. तेल तर काहीच गरम झालं आहे मला तर वाटतं. थोडा पापडाचा एक तुकडा टाकून बघू. नॉर्मली गरम झालं आहे. दोन पण तळून घेतो. मी विचारलं तुम्हाला सांगायला, तुम्ही पण या जेवायला. गाईस, तेल बघा किती गरम झालं, तुम्हाला वाफा दिसत असेल. माझा एक पापड करपला गाईस, तुम्ही बघू शकता तिथं बघा, पूर्ण करपला. फायनली आता जेवण मी जेवतो, तुम्ही पण या जेवायला. आणि पापड भाजी बिजी सर्व खाऊ आणि आता जेवतो मी. तो गाईस, आता तुम्ही बघू शकता पिको काय खेळतोय, फ्री फायर. किती राऊंड झाले? 2-2. चल या खेळूया. पिकोचा मोबाईल मारला नसेल, मी बोललो पप्पा घरी. 3 वाजायला आलेत. चिरूचा पार्सल आलाय. काय सस्ती पॅन्ट मागवले 200 रुपयाची. आम्ही 300 रुपये मागवतो, पण ते 400 मागवतो. आपण गरीब माणसं. आमचे 4 पॉकेट, तर ते 6 पॉकेट घालणार. हाय तसं लावायचं घरी मम्मीला दाखवायला. ओ माय गॉड. हे माझ्या साईडची आणली वाटते हिने. शपथ. चल मलाच देऊन टाक आता. ही देतो तुला पैसे. पैसे देतो. किती रुपये? 300. मी जेवढेच मागवले तेवढेच दे. तुला मी हाफ देणार. हे बघ माझ्या मी घालून गाय. शिरूची पॅन्ट मला झालेली आहे, शिरूला झाली नाही गाईच पॅन्ट. आणि आता शिरूचा पचका झाला. हे बघ शिरू, पिको मला होती ही पॅन्ट. तुला बनवू शकते तुला माझे काय? अरे बघ मी, तू कुठं, मी कुठं मागवली नाही जमणार. शिको एस्थेटिक वाली मागवली. ह्याला देते 290. गाईज, ही पॅन्ट मला घेतलेली आणि शिरूला 320 रुपये दिले. त्याने
350ची वाटतं कुठली तरी घेतली त्यांनी, मला 320 बोलला ते. शिरूला पैसे दिले. उद्या येणार आहे 11 वाजता. जर्सी येणार आहे उद्या ब्लॅक कलरची, ती पण आपण एकदा ऑर्डर आणायला जाऊ. आणि आता ही जी ऑर्डर आहे ना ही शिरूची आहे, पण शिरूने मला दिली काय खूप आनंद. गाईज आता शॉपिंग चालू आहे आणि आम्ही 25 तारखेला शिर्डीला पण जाणार, तो पण ब्लॉग तुम्हाला येईल. आणि ही जी कार्गो पॅन्ट आहे कॉटनची आहे, ती शिरूची ऑर्डर होती. ही शिरूला वाटतं शिरूने मीडियम मागवली आणि ती मीडियम मला होते, आता त्याला लार्ज मागवायला पाहिजे होती. तर ते त्यांनी वाटतं 335ची कुठली तरी घेतली त्यांनी. आता त्याला तो बोला की 320 रुपये त्याला दिले नाही. आणि आता ही पॅन्ट आता माझी झाली, ऑर्डर द्यायची, ही पॅन्ट माझी. सो गाईज मम्मी आले कामावरनं आलेली आणि कामावरनं तिने काहीतरी आणलंय, तुम्हाला दाखवतो. गाईज मम्मीने कामावरनं काहीतरी आणलंय, दाखवतो तुम्हाला, द्या. सो गाईज हे बघा, या बॉटल आणलेत, प्रोटीनच्या बॉटल आहेत. पाणी पण पिऊ शकतो, नाही तर आपण शेक बनवायचा असं आणि प्यायचा. हा का वरून चोपून हे वर करायचं आणि चोपून करायचं. 2 आहेत, एक कस्तुरीसाठी. सो गाईज रात्रीचे वाजले ते 10-20 झालेत आणि मी क्लासला गेलो होतो दाखवताना, क्लासला जाताना. आता मी क्लासला आलेलो आहोत आणि बघतो तर काय पतू इथं आमच्या घरी अभ्यासाला आलाय आणि कस्तुरी पण इथं आता काहीतरी करते ते हायड्रोजनचा. आणि मम्मीने बनवलेला आहे जेवणासाठी पिठला भाकरी. तर इथं चालू आहे पिठला भाकरी, होऊ शकतात भाकऱ्या बनवते. तर त्या खाऊ आपण जेवण.